अल्टिमेट जर्नी विथ झरेकरमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा आमच्या यूट्यूब फॅमिलीला. आज आपण बनवतो आहे पुरणपोळी स्पेशल एपिसोड. तर सगळ्यांनी हा व्हिडिओ पूर्ण एंडपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. सगळ्यांना हॅपी होली. आज आहे पोळीचा बेत, कारण का आपण साजरी करणार आहे होळी. तर आज आहे होळी आणि उद्या असणार आहे धुलवड. ठीक आहे. आता आपण इथे चण्याची डाळ घेतली आहे. किती वाटी आई? घेते. जास्त बनवा जरा पुरण, नंतर मग बोलतात दुसऱ्या दिवशी पूर्णाची पोळी आहे का. 2 वाटी इथे घेतली आहे. 3 वाटी बाकीची डब्यात. 3 वाटी आपली आहे ही चणा डाळ. आपण हिला गावाकडची काय बोलतो आपण इथे? हरभरा डाळ. तर ती डायरेक्ट आपण अजून घेतली आहे. कांका पुरणाची पोळी आपल्या घरी कोण कोण जास्त खातं? मी आणि कृष्णा दाबून खातो आम्ही, मी आणि माझी मुलगी. आणि आता ही जाणार डायरेक्ट कुकरमध्ये. काय आपण ती डाळ भिजत नाही घातलेली. काय काय लोक भिजत वगैरे घालतात, तर आपण काय भिजत नाही घातली आहे. डायरेक्ट कुकरला लावणार. ठीक आहे. आपली डाळ धुवून झालेली आहे. याच्यामध्ये बघा पाणी ओतलंय. आता याच्यात जाणार आहे चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल, मीठ आणि हळद. आता ही डाळ डायरेक्ट शिजणार, तोपर्यंत आपण मळून घेणार आहे कणिक. बर मळलेली आहे. ठीक आहे. कुकरच्या शिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत. डाळ शिजली असेल आपली. इथे बटाटे शिजतात आहेत आणि आपल्या इथे आहे वाटप, जे आपण कांदा खोबऱ्याचं आमटीसाठी, म्हणजे जी कटाची आमटी असते पुरणपोळीची, त्यासाठी वाटप. आणि इथे आता आपण कणिक मळून घेतोय. त्याच्यामध्ये मी पाव किलोला थोडासा मैदा घेतलाय आणि बाकीचं आहे आपलं गव्हाचं पीठ. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ आणि तेल टाकलं. आपल्या इकडे आता एक कणिक मळून ठेवलं मी. त्याच्यानंतर त्याला आहे ना आपण दगडाने ठेचणार आहे, म्हणजे चेचणार आहे बाय द वे. इथे आपलं वाटप रेडी आहे आमटीसाठी. कांदा खोबरं कोथिंबीर आलं लसूण. आणि इकडे आपली डाळ शिजलेली आहे मंडळी. ही बघा आपली डाळ मस्त शिजलेली आहे. ही डाळ गूळ टाकले आपण त्याच कुकरमध्ये, ज्या कुकरमध्ये आपण डाळ शिजवली. ती गूळ वितळून मग आपल्याला जी डाळ आहे ती त्याच्यामध्ये टाकून पुरण रेडी करायचं आहे. बिचारी रडते माझी पोरगी. कांदा, तिला नेहमी मी कांदा कापायचं काम देतो. कांका बनवायचे कांदा भजी, इन शॉर्ट खेकडा भजी बनवायचं आहे. त्यासाठी ती एकदम फाईन चॉप करते, उभा कांदा कापते. इकडे गेली आपली डाळ कुकरमध्ये बघा. गूळ आणि डाळ एकत्र करून घ्यायचे आणि आपण जोपर्यंत तो चमचा उभा राहत नाही पुरणामध्ये, तोपर्यंत ते मिश्रण तुमचं रेडी नाहीये. आपलं पुरण होतंय. आणि इकडे आपण आता फोडणीला देतो आहे कटाची आमटी. त्याच्यासाठी आपण लसूण भरपूर घेतलाय आणि तो चांगला जरा लाल होऊन द्यायचा. मग त्याच्यामध्ये आपलं जे नॉर्मल फोडणी असणार आहे ती आपण देतोय. आणि इथे आपलं पुरण होत आहे. धारण करा, धारण करू. कशाने नाही कंटिन्यू हलवत राहायचं. आणि पुरण होत असताना ना खूपच आपल्याला चटका बसतं, उडतं. जरा काळजीपूर्वक बनवा तुम्ही लोक रेसिपी. मोहरी, जिरं आणि आपला घाटी मसाला जाणार आहे आजच्या रेसिपीमध्ये आपला आमटीसाठी. धनेजिरी पावडर आणि आपला रोजचा साठवणीचा मसाला आहे घाटी मसाला. कोणाला कोणाला हवा असेल तर नक्की कमेंट करून सांगा. बस 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 वाटप जाणार आहे त्याच्यामध्ये. थोडंसं सांगा बस. वाटपमध्ये मस्तपैकी तो मसाला फ्राय करून घ्यायचा आहे.
आमच्याकडे आमटी अशा पद्धतीने बनते. आणि इथे आहे आपलं डाळीचं पाणी जे जाणार आहे. पुरण होत आलं आपलं. हे बघा पुरणमध्ये बघा उभं राहिलाय चमचा. आता फिरून घ्यायचा आणि तुमचा चमचा जर उभा राहिला तर पुरण आहे रेडी. इकडे आमटीला फोडणी दिली आईंनी बारीक कर. आणि आपली आमटी होते. आपण बारीक केला तो गॅस. आणि इथे आपल्याला कणिक चेचून घेतोय आपण. आपल्याकडे कणिक चेचण्याची पद्धत आहे घाटावरती. हे बघा चांगली चेचून घ्यायची. त्याचा पूर्ण आहे ना एकजीव करायचं ते कणिक. बघा आपलं कणिक रेडी आहे. इथे मस्त पैकी लुसलुशीत कणिक पुरणपोळीसाठी एक नंबर कणिक. बघा असं लुसलुशीत गजगजीत होईल आपल्याला. कांदा भजीची आपण इथे तयारी करतोय. याच्यामध्ये थोडंसं आपल्याला ओवा जाणार आहे. हळद आणि लाल तिखट आणि धने जिरे पावडर आणि मीठ. ते कांद्याला लावून ठेवायचं मॅरिनेट सारखं. त्याच्याने पाणी सुटणार कांद्याला. आणि काय होणार भजी करताना कुठलंही एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज भासणार नाही तुम्हा लोकांना. अशा प्रकारे खेकडा भजी करून बघा तुम्ही घरी. खूपच छान होते. तर हे सगळं मिश्रण आहे. हे सगळं लावून ठेवणार आहे आपण. हे बघा कांद्याला. इथे आपण आता बटाटे सोडून घेतोय. फोडणीची तयारी झालेली आहे. बटाट्याच्या भाजीची पिवळी भाजी बनवतो आपण. नेहमी पुरणपोळीच्या स्वयंपाकाला भाजी लागणारच लागणार तुम्हाला नैवेद्यासाठी. पुरण तयार झाले आपलं. आता दाखवा. हे बघा. वा एकदम बारीक. वेल डन. रेडी आहे आपण होळीसाठी. आता आपण पुरणपोळ्या करून घेऊया आणि जे राहिलेलं काम आहे ते पण आवरून घेऊया. आणि डायरेक्ट हर्ष यायचं वाट बघतो आम्ही. मग लगेच आपण होळीच्या इथे जाणार आहे, नैवेद्य ठेवणार आहे आणि मग पूर्ण सहभोजन करणार आहे कुटुंबासोबत. चला तर या माझ्यासोबत. इकडे पुरण आहे आपलं रेडी. आणि हे आपली कणिक पोळीची. हे बघा एकदम सॉफ्ट. ठीक आहे. आता आपण पोळी करायला घेऊया. हे बघा एकदम छोटासा गोळा घेतला मी. आमच्या गावाला तेल पोळ्या पण करतात. तेलावरती लाटतात. आणि हा पुरणपोळी त्याच्या बघा एकदम हे करायचं. आणि झालं. हे बघा मिटवायचं आहे तोंड त्याचं. परफेक्ट नाही तर फुटण्याचे चान्सेस असतात. हे बघा आता आपण पुरणपोळी लाटणार आहे. एकदम इझिली लाटली जाते कारण का आपलं जे पायाचं कणिक आहे ना ते एकदम जेवढी जमेल तेवढी पातळ लाटायची आहे. हे बघा पटापट आपल्या पोळ्या करून घेऊया आपण. हा कमालाच लागले भूक ॲक्च्युली. हे बघा पोळी आपली रेडी. तवा तापतो आपला. हा हे पटकन आग पकडेल. इथे नका ठेवूया. इकडे नका ठेवूया. टोपली पुरणाची पोळी गेली तव्यामध्ये. आपली पुरणाची पोळी जी करतोय आता आपण इथे. कांदा भाजी मस्त होणार आहे. आजची खेकडा भाजी. कांदा भाजीमध्ये आपण अजिबातच पाणी नाही टाकले ना. हे बघा मस्त आपली पुरणपोळी फुगलेली आहे. एकच नंबर.
वाव मस्त खूपच बघा. छान कांदा भाजी झालेली हे आहे बघा आपले. सुगंध खेकडा भाजी सुगंध कुरकुरीत. दरवळलेला आहे कुरकुरीत. बघा माझी काम चांगलं आहे चोप फक्त कांदा कापत एवढं बारीक कांदा कापलाय म्हणून ते क्रिस्पी झाला. आणि त्यातल्या पोळ्या मीने चांगलं काम केलंय. आपला नैवेद्य दाखवून झालेला आहे. आता आपण हर्ष वाट बघतोय. हर्ष आले की मग आपण होलिका देवीला नैवेद्य घेऊन जाणार आहोत. चला डायरेक्ट आता हर्ष आल्यावर. चला तर मंडळी आता आपण चाललेलो आहे होळीच्या ठिकाणी पूजा करायला. तिथे गेल्यावरती भेटूया. नमस्कार मंडळी, आपल्या होलीचं एकदम मस्त पूजा करून झालेली आहे. जेवायला या सगळ्यांनी. जेवण कसं झालंय जेवण? एक नंबर. पुरणपोळी एक नंबर. खूप टेस्टी झालं जेवण. आजचा स्वयंपाक